बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा, मारेकरी अटकेत. बातमी त्र्यंबकेश्वर येथून. 28 डिसेंबर 2025 नाशिक ग्रामीण पोलीस दलाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका बेवारस महिलेच्या खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसात छडा लावला असून मारेकऱ्याला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या पथकाने ही संयुक्त कामगिरी केली. दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता त्र्यंबकेश्वर येथील हॉटेल संदीप पासून सुमारे 60 मीटर अंतरावर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत पडीत जागेत अंदाजे 40 ते 50 वर्षीय वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. मृत महिलेच्या डोक्यावर दगडाने वार करून गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाची दिशा, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तपास पथकांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस निरीक्षक श्री महेश कुलकर्णी, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे यांच्या पथकांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. मृतदेहाच्या वर्णनावरून आणि कपड्यांवरून पोलिसांनी गुप्त बातमीदारांमार्फत तपास केला असता मयत महिला त्र्यंबकेश्वर येथे भंगार गोळा करण्याचे काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. पोलिसांनी तिच्यासोबत राहणाऱ्या चांगुना देवराम भगरे नावाच्या महिलेचा शोध घेतला असता चांगुना भगरे यांच्याकडे चौकशी केली असता मयत महिलेची ओळख झुमकाबाई सीताराम वाघ, वय 52 वर्ष, राहणार ब्राह्मणवाडे, तालुका त्र्यंबकेश्वर अशी होती. चौकशी दरम्यान चांगुना भगरे यांचा मुलगा पांडुरंग देवराम भगरे हा देखील भंगार गोळा करण्याचे काम करत असून तो 3 दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित आरोपी पांडुरंग देवराम गोविंद भगरे, वय 35 वर्ष यास ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून मयत महिला, आरोपी आणि त्याची आई तिघेही दारू पिण्याचे व्यसनी होते. दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11च्या सुमारास आरोपीने दारूच्या नशेत मयत महिलेशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केल्याने आरोपीने तिच्या डोक्यात दगडाने मारून खून केल्याचे कबूल केले. आरोपी पांडुरंग भगरे याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी हे करीत आहेत. वृत्तसंकलन रफिक सय्यद.